हाडं मजबूत ठेवायची असेल तर हे सूप आणि ही भाजी खाणं आवश्यक आहे, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर. कारण आज आपण करत आहोत पाया सूप आणि त्यापासून चमचमीत भाजी कशी करायची हे पण बघणार आहोत. म्हणजे पाया सूप तर तुम्ही असं सूप म्हणून पिऊ शकताच, पण जर सूप प्यायचं नसेल किंवा सूप थोडंसं पिऊन आणि नंतर त्याची चमचमीत भाजी जर खायची असेल, तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. आणि ही खरं तर थंडीच्या दिवसांमध्ये खायला पाहिजे, पण अजून थंडी गेलेली नाहीये. तोपर्यंत तुम्ही खाऊ शकता किंवा नंतर कधी पण हे खूर किंवा हे पाय खाल्ले तरी चालतात. आता हे बकऱ्याचे पाय जे असतात ते शक्यतो सर्वांनीच खायचं किंवा हे जे सूप आहे ते सर्वांनीच प्यायचं. कारण त्यामुळे आपली हाडं जी आहेत ती बळकट होतात आणि बऱ्याचदा डॉक्टर सुद्धा पाया सूप प्यायला सांगतात. पण बनवायचा कसा हे जर माहिती नसेल तर आजची रेसिपी फक्त तुमच्यासाठी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली मस्त अशी आपले हाडं मजबूत ठेवणारी पाया सूपची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी इथे मी 4 पाय घेतलेले आहे आणि जे काही प्रमाण मी इथे सांगणार आहे हे 4 पायांसाठी आहे. तर जे पाय असतात किंवा खूर पण म्हणतात याला, तर हे जे असतात ना ते किलो वाईज वगैरे मिळत नाही, किलोप्रमाणे मिळत नाही. हे 4 पाय, 8 पाय असे मिळतात. तर एका बोकडाला किती पाय असतात त्याच्यानुसार तुम्हाला 2 पाहिजे असेल ना 2 पाय पण तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्हाला म्हणजे घरात कमी लोकं असेल तर तुम्ही 2 पाय वगैरे पण बाजारातून आणू शकता. आता याला मी थोडंसं मीठ, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 चमचा दही घालून हे छान मॅरिनेट करून घेऊ आणि 10 ते 15 मिनिटं याला बाजूला ठेवू. इथे 15-20 मिनिटं झालेली आहे आणि आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे जे खूर असतात किंवा पाय असतात ना, शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे याला कुकरमध्येच शिजवणं आवश्यक आहे. तर त्यासाठी मी इथे एक छोटा कुकर घेतला, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेलामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे आहे, ज्यामुळे सूपला छान चव येते. तर 7 ते 8 मी मिरे घेतले, 1-2 तमालपत्र घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे जे आपण खूर मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घातलं. भरपूर पाणी घालायचं आहे. जेवढं तुम्हाला सूप काढायचं असेल त्याचं, तेवढं तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे आणि त्याच्यानुसार मिठाचं प्रमाण कमी-जास्त तुम्ही करून घेऊ शकता. जर तुम्ही मीठ थोडंसं कमी घातलं असेल आणि पाणी जर जास्त घातलं असेल, तर थोड्याशा अंदाजाने तुम्ही मीठ घालू शकता किंवा तुम्ही पूर्ण सूप झाल्यानंतर पण वरून मीठ घालून हे तुम्ही पिऊ शकता. आता यामध्ये मी 2 कप पाणी घातलं आणि याचं झाकण बंद करून या कुकरच्या हाय फ्लेमवरती 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि नंतर गॅस कमी करून 10 मिनिटं शिजवत ठेवायचं आहे. तर इतका वेळ लागतो किंवा कधी-कधी कमी-जास्त वेळ लागू शकतो. पण सुरुवातीलाच खूप कमी शिट्ट्या करू नका किंवा खूप जास्तही शिट्ट्या करू नका. इथे 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर एक 5-6 मिनिटं तरी याला कमी ठेवा गॅस आणि त्यानंतर याला उघडू शकतो. तर आता याची शिट्ट्या होतपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊ, एक वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे एक तवा घेतला. त्यामध्ये पाव वाटी खोबरं असे त्याचे थोडेसे छोटे-छोटे तुकडे करून घेतले, ते तळून घेतले. हे तळताना थोडंसं ना तेल घातलं ना, की लगेच हे तळले जातात किंवा भाजले जातात. तुम्ही अगदी बारीक स्लाइस केले, की भाजले तरी होऊन जातील. पण मी थोडेसे मोठे केले, तर मग मी थोडंसं तेल घालून याला छान तळून घेतलं. हे तळून झाल्यानंतर थोडेसे खडे मसाले आणि धणे आणि जिरे घातलेले आहे. तर खड्या मसाल्यांमध्ये मी 2 वेलची, 5-6 मिरे घेतले होते, 1 तमालपत्र घेतलं होतं आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतला होता. आता मी हे भाजून घेतलं आणि आता काढून घेतलं. आता मी इथे कांदा भाजून घेत आहे. तर एक मीडियम साइजचा कांदा असा पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतला होता. तर तो भाजून झालेला आहे. आता हा पण काढून घेऊ आणि हे वाटण तयार करून घेऊ. तर सुरुवातीला मी सगळे कोरडे जे मसाले आहे ते बारीक करून घेते आणि त्यानंतर यामध्ये कांदा घालू, थोडंसं पाणी घालू आणि याचं छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ. मी यामध्येच आलं लसूण पेस्ट घालत आहे अर्धा चमचा. जर आलं लसूण पेस्ट नसेल तर 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा यामध्ये घालू शकता. तर हे बघा किती छान बारीक पेस्ट तयार झाली. आता ही बाजूला ठेवू आणि आपला कुकर पण थंड झालेला आहे. आता तो बघून घेऊ. तर कुकर उघडून घेऊ. पूर्ण वाफ निघालेली आहे म्हणजे कुकर छान थंड झालेला आहे. त्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता ही भाजी पण छान शिजलेली आहे.
इथे हे जे मटण आहे किंवा हे जे आपण पाय घेतलेले आहे ते व्यवस्थित शिजणं आवश्यक आहे. तर तुम्ही बघू शकता हाताने असं तोडलं तरीही ते इझिली तुटत आहे, म्हणजेच हे छान शिजलेलं आहे. आता याचं सूप काढून घ्यायचं. तर हे जे सूप आहे ना किंवा अळणी रस्सा जसा असतो त्या पद्धतीचं असतं. यालाच म्हणतात पाया सूप. आणि बऱ्याच हॉटेलमध्ये जर तुम्ही पाया सूप म्हटलं तर हे याच पद्धतीने सर्व्ह केलं जातं, दिलं जातं. तर मस्त हे पाया सूप तयार आहे. हे तुम्ही असंच एन्जॉय करू शकता. आता यामध्ये आपण ऑलरेडी मिरी पावडर वगैरे घातलेली आहे, मिरी घातलेली आहे, तर वरून मिरी पावडर घालायची गरज नाही. आणि मस्त अप्रतिम चवीचं हे सूप तयार होतं. आता हे सूप मी 1-2 वाट्या काढून घेतल्या आणि बाकीचं जे उरलेलं पाणी आहे किंवा त्याच्यामध्ये जो रस्सा आहे त्याच्यानेच मी आता रस्सा तयार करणार आहे. एक्स्ट्रा वरून पाणी घालण्याची गरज नाही. जर घालायचंच असेल तर मग एक्स्ट्रा नंतर तुम्ही पाणी घालू शकता. म्हणूनच जर तुम्हाला सूप काढायचं असेल आणि हे असं सूप तुम्हाला प्यायचं असेल ना, तर पाणी सुरुवातीलाच थोडं जास्त घाला. आणि सूप असं काढायचं नसेल तर पाण्याचं प्रमाण जेवढा आपल्याला रस्सा करायचा आहे तेवढंच पाण्याचं प्रमाण घालायचं आहे. आता आपलं सूप तर तयार झालेला आहे, तो बाजूला ठेवू आणि चमचमीत त्याचा रस्सा तयार करायला घेऊ. त्यासाठी पॅन मध्ये 5 ते 6 टेबलस्पून इतकं तेल घेतलं. तेल छान गरम झालं की हे जे वाटण होतं ते यामध्ये घालू. याला छान तेल सुटतपर्यंत परतवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे, ज्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा मी इथे तिखट घातलेला आहे. धणे जिरे पूड घालायची गरज नाही, कारण आपण मसाला वाटताना, वाटण वाटतानाच यामध्ये धणे जिरे घातलेले आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ आपण ऑलरेडी शिजताना घातलेलं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित जपूनच मीठ घालायचं. आणि त्यानंतर हे जे शिजलेलं पाया आहे यामध्ये घालायच्या आणि मस्त 3 ते 4 मिनिटं छान उकळी येतपर्यंत याला शिजवून घ्यायचं. तर इथे छान 4 ते 5 मिनिटं झालेले आहे. यावरती झाकून 1-2 मिनिटं परत आपण शिजवून घेऊ आणि आपलं हे पाय तयार आहे. आता यावरती कोथिंबीर घालायची, त्यानंतर थोडासा गरम मसाला यामध्ये घालायचं आणि मस्त असं आपलं हे पाया सूप आणि ही पायाची भाजी तयार आहे. अशी चमचमीत भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत अप्रतिम लागते. या थंडीमध्ये नक्की करून बघा आणि थंडी जरी गेली किंवा नंतर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तरीही तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये हे करून घेऊ शकता. आहे ना, अगदी सोपं आहे. हॉटेलमध्ये जाऊन पाया सूप पिण्यापेक्षा घरच्या घरी हे अगदी 200 ते 300 रुपयामध्ये आपण सगळेजण हे पाया सूप तयार करून पिऊ शकतो. आणि बाहेर जर तुम्ही गेला तर एक सूपची वाटी 100 ते 200 रुपयाला मिळते. तर इतके पैसे खर्च करण्यापेक्षा घरातच मस्त हे पाया सूप तुम्ही तयार करू शकता. अगदी साधी रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तुम्ही बघितलात, अगदी सोपी होती, नाही का? तर अशाच साध्या, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मी शेअर करत असते. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.